मी आहे राधिका आणि राधिका आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आले आहे झणझणीत गावरान पद्धतीची अंडा करी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे राधिका रोज तुमच्यासाठी काय घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल आणि तुमचे अनुभव आठवणीने शेअर करा। तर इथे गावरान पद्धतीचे अंडा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतली आहे। लसूणच्या पाकळ्या इथे मी 4 ते 5 घेतल्या आहेत। एक कांदा तोही मी भाजून घेतला आहे। इथे अर्धा इंच आलं घेतलं आहे। एक टोमॅटो तोही भाजून घेतला आहे। मुठभर कोथिंबीर घेतली आहे। इथे मी 5 अंडी घेतली आहेत। चवीनुसार मीठ घेतले आहे। घरचा गरम मसाला घेतला आहे। इथे मी 1 स्पून जिरे घेतले आहे। 1 स्पून हळद घेतली आहे। इथे मी गरजेनुसार किंवा आवडीनुसार घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे। आता इथे आपण हा मसाला मिक्सरला लावून घेणार आहे आणि तिथे अंडे आपण शिजवून घेणार आहे। आता इथे अंडी शिजून आपली रेडी आहेत। आता आपण अंड्याच्या वरचे कवच काढून घेऊया। आता पहा इथे अंडे सोलून झाले आहेत। आता ह्या पद्धतीमध्ये कट करून घ्या किंवा मग असे केले तरीही चालेल। तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता किंवा मग अशी हुबेही 2 भाग करू शकता। आणि तिथे पहा आपला मसाला ही करून रेडी आहे। आता आपण लगेचच फोडणीची तयारी करू। तर चला आपण गॅस ऑन करून घेऊ। आता इथे मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। तर मगाशी मी साहित्यामध्ये तेल सांगायला विसरले। इथे आपण तेल घ्यायचं आहे। आता इथे तेल तापलं आहे। ह्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया। आता पहा इथे तुम्हाला जर कांदा घालायचा असेल, कढीपत्ता घालायचा असेल, तमालपत्री घालायची असेल किंवा मग काही खडे मसाले घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता। आता इथे जिरे आपले व्यवस्थित भाजले आहे। याच्यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहे। आता इथे मी सगळा मसाला हा वापरत आहे। आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे तुम्हाला हिरवी मिरची उभी चिरून जर घालायची असेल तरी घालू शकता। आता इथे मी गॅस वाढवणार आहे, मीडियम ठेवणार आहे इथे मी गॅस। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आणखीन ह्याच्यामध्ये हळद, आपण घरी केलेला हा गरम मसाला आणि आवडीनुसार लाल तिखट पावडर। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गरम मसाला व्हिडिओ दाखवला आहे कसा करायचा आहे, एकदा जाऊन तो व्हिडिओ पहा आणि गावरान पद्धतीचे पदार्थ बनवण्यासाठी नक्की वापरा। तो माझा राधिकास किचनचा स्पेशल मसाला आहे।
आता इथे आपल्याला लो फ्लेम वरती 2 ते 3 मिनिटं मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पहा 2 मिनिटं झाले आहेत. सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आणखीन 2 मिनिटं आपण असंच तेलावरती परतवून घेणार आहे. तेल सुटलं आहे पहा आपल्या मसाल्याला. तरीही अजून आपण 2 मिनिटं असंच परतवणार आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतो. गॅसची फ्लेम इथे मिडियमच आहे. मिडियमच फ्लेमवरती ठेवायचं. आता इथे पाहू शकता मसाल्याला आपल्या किती तेल सुटलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. बघा तुम्हालाही इथे गरम पाणीच वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. अनेक वेळा थंड पाण्याचा वापर केला तर आपले पदार्थ, आता इथे जर आपण थंड पाण्याचा वापर केला असता तर हे लगेच एवढी जी आरड आली ते आले नसते आणि टेस्ट ही बदलते. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी घाला. आणखीन जास्त जर पातळ पाहिजे असेल तर पाण्याचं थोडं प्रमाण वाढवू शकता. आता इथे पाहू शकता उकळी फुटायला लागली आहे. एक उकळी आली की आपण आपले अंडे त्याच्यात घालून घेणार आहे. आता पहा इथे उकळी आले आहे आणि मी ते अंडी घालून घेत आहे. जसं मी सांगितलं तसं तुम्ही ते अंड्यात बदल करू शकता. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये कट करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आरड किती छान आले आहे पहा. मी तुम्हाला अनेक वेळा पण सांगितलं आहे, जे माझं गावरान व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, की ज्या वेळेस आपण मसाला भाजून घेतो त्यावेळेस हे थोडीशी डार्क काळ्या कलर मध्ये आरड येते आणि आपण मसाले भाजून घेतले नाहीत तर एकदम रेड कलर मध्ये आरड येते, जे आपल्या नेहमीच्या स्वयंपाकावरती, नेहमीच्या रश्श्यावरती किंवा नेहमीच्या भाजीवरती येत असते, पण ही थोडी वेगळी येते. ह्या टिप्स फॉलो करा आणि गावरान पद्धतीचे झणझणीत जेवण बनवा राधिकास किचन मधून. आणखीन जर तुम्हाला कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे आहेत कमेंट्स करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपण लगेचच तुमच्यासाठी घेऊन येऊ तसे व्हिडिओ. तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. पाहू शकता किती छान असे आरड आले आहे. आता आपण इथे अजून 2 मिनिटं असंच उकळवून घेणार आहे लो फ्लेम वरती. आता पहा 2 मिनिटानंतर इथे मी एवढी घट्ट ठेवणार आहे अंडा करी. आता इथे आणखीन 2 मिनिटं लो फ्लेम वरती उकळी काढून घेणार आहे मी. आता पहा इथे कोथिंबीर घालून घेतली आहे. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता. आपण कांदाही एकदम बारीक चॉप करू शकतो. आणखीन तमालपत्रीही घालू शकता. त्यांच्यानेही आपली करी खूप छान दिसते. तर बघा इथे आता आपली अंडा करी शिजून रेडी आहे. बघा किती छान झाले आहे. सुगंधही खूप छान येत आहे. आता इथे आपण गॅस बंद करून घेणार आहे. पाहू शकता किती छान झाले आहे. एकदम कमी वेळामध्ये अंडा करी बनवण्यासाठी 8 ते 9 मिनिटं खूप होतात. बघा आणखीन झणझणीत गावरान अशी दिसत ही आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला तुमचे अनुभव शेअर करा.